नागपुरातल्या उमरेडमध्ये एका गावगुंडाची हत्या करण्यात आली आहे। एकाच कुटुंबातल्या 8 जणांनी ही हत्या केलेली आहे। पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली आहे। या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अखिलेश हळवे आपल्याबरोबर आहे। अखिलेश, आपण बघतोय एकाच कुटुंबातल्या 8 जणांनी ही हत्या केलेली आहे। गावगुंडाची ही हत्या केलेली आहे। जरा सविस्तर माहिती द्या एकूणच या प्रकरणाविषयी। खरं म्हणाल आणि जर का आपण गेल्या काही काळात नागपुरी पॅटर्न हा जो सगळीकडे चालायला लागला त्या पद्धतीने हा खून झालाय। नागपूरच्या उमरेड गावातली घटना आणि शालिक जाधव हा तिथला गावगुंड होता। त्याच्यावर 9 विविध गुन्हे दाखल झाले होते। त्यांनी 6 महिन्यापूर्वीच तो एका गुन्ह्यातनं शिक्षा भोगून 6 वर्षाची शिक्षा भोगून घरी परतला होता आणि त्याचा तिथल्या राठोड परिवाराचा एक जुना वैमनस्य होता। अनेक वर्षांपासून त्यांचं भांडण होतं आणि परवा अगदी 2 दिवसापूर्वी याच प्रकारचं भांडण झालं आणि त्या दोन्ही परिवारामध्ये मारहाणी देखील झाली। पण यानंतर पूर्ण नियोजन घेऊन राठोड परिवाराने हा बदला घेतलाय आणि सकाळी जेव्हा सगळे झोपलं असतं, पूर्ण गाव झोपलं होतं, तेव्हा त्यांनी शालिक जाधवला तलवारी लाथाकाठी ठेचून मारलं। 8 लोक यात सहभागी झाले होते आणि त्यानंतर त्यांनी मग त्याचा देखील जायचा प्रयत्न केला। अर्धवट प्रेत त्याचं पोलिसांना सापडलं। या प्रकरणी 8 व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे। पुढची कारवाई सुरू आहे। पण एक महत्त्वाची घटना आणि एका प्रकारे काही वर्षापासून ज्या प्रकारे नागपुरी पॅटर्न पुढे येतोय जमावने ठेचून मारण्याचा, तो एकदा परत एकदा पुढे आलाय। धन्यवाद अखिलेश, माहिती दिल्याबद्दल। अखिलेश हवे नागपूरहून आपल्याला माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।